एखाद्या नोकरीची जाहिरात येते आणि त्यासाठी शेकडो हजारो उमेदवार अर्ज करतात। वाढत्या बेरोजगारीचं हे चित्र आपण अनेकदा पाहतो। मात्र ही अवस्था फक्त सर्वसामान्यांपुरतीच असते असं नाही, तर आपल्याकडच्या नेत्यांना सुद्धा आता अशाच भाऊगर्दीचा सामना करावा लागणार आहे। आम्ही बोलतोय महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकांबाबत। पाहूया हा खास रिपोर्ट। एखाद्या खासगी संस्थेतील क्लार्क किंवा शिपायाची जागा असो किंवा कुठलीही सरकारी नोकर भरती, एका जागेसाठी हजारो जणांचे अर्ज कसे येतात आणि भरतीच्या ठिकाणी लांबच लांब रांगा कशा लागतात हे आपण नेहमीच पाहतो। यावेळी जागा 2 आहेत आणि अर्ज मात्र 100। ही कोणत्याही खात्यातली नोकर भरती नाहीये, तर विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी लागलेली रांग आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 100 उमेदवारांचे अर्ज आले। विधान परिषदेवर असणारे 5 विद्यमान आमदार विधानसभेवर निवडून गेल्यानं ही निवडणूक होते। या 5 पैकी 1 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे, तर राज्यपाल कोट्यातूनही 1 जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे। या 2 जागांसाठी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केल्यानं उमेदवार निश्चित करताना अजितदादांची तारांबळ उठणार आहे। 27 मार्चला विधान परिषदेची निवडणूक आहे, तर 17 मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे 100 इच्छुकांपैकी एका अंतिम नावाची निवड करण्यासाठी अजितदादांना जेमतेम 6 दिवस उरले आहेत। त्यामध्ये पक्षश्रेष्ठींकडून अजूनही एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाहीये। विधिमंडळातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 4 अर्ज नेण्यात आल्याची माहिती आहे। पुढच्या 2-3 दिवसात उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अर्ज आलेल्या शेकडो इच्छुकांपैकी काही प्रमुख नावांची सध्या चर्चा रंगली आहे। या इच्छुकांच्या यादीमध्ये जिशान सिद्दीकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार, संजय दौंड, सुबोध मोहिते यांसारख्या नावाची चर्चा आहे। मात्र या यादीमध्ये नेमका कोणाचा नंबर लागतो आणि कोणाचं नाव अंतिम होतं हे पाहावं लागेल। विधान परिषदेच्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजप, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे। राष्ट्रवादीप्रमाणेच भाजप आणि शिवसेनेतही अनेक इच्छुकांच्या नावांची चर्चा रंगली आहे। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना भाजपमधून संधी दिली जाण्याची शक्यता आहे। 3 उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेतून शीतल म्हात्रे, रवींद्र फाटक, संजय मोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। विधान परिषद हे वास्तविक वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं। वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवरांची निवड व्हावी आणि सरकारी धोरणांमध्ये मार्गदर्शक चेहरे मिळावेत, हा विधान परिषदेच्या स्थापनेमागचा मूळ हेतू। मात्र सध्या तरी विधान परिषदेच्या निवडणुका हा नेत्यांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम बनत चालल्याचं चित्र आहे। यंदाच्या निवडणुकीत कुठल्या पक्षाकडून कुणाचं राजकीय पुनर्वसन होणार आणि कोण पुढच्या संधीपर्यंत विस्थापित राहणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।